नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 9.36% महाराष्ट्राने भारताचा व्यापलेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, उत्तर कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? उत्तर कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 दलदलयुक्त मृदा, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्ह्यात मायणी अभयारण्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, कृष्णा व वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम माहुली येथे होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमान शिखर धुळे जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर धूपगड हे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग कोणती? पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग म्हणजे निलगिरी, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, हनुमंते घाट कोणत्या मार्गावर आहे? हनुमंते घाट कोण मार्गावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमंते घाट हा कोल्हापूर कुडाळ मार्गावर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुल्लर लेणी नागपूर जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हिक्टोरिया सरोवर पुणे जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नळदुर्ग किल्ला भुईकोट प्रकारचा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरीची उपनदी इंद्रायणी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र सौर ऊर्जात अग्रेसर जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सौर ऊर्जेत अग्रेसर जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जेत अग्रेसर जिल्हा औरंगाबाद, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, अकलोली गरम पाण्याचा झरा कुठे आहे? अकलोली गरम पाण्याची झरा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अकलोली हे गरम पाण्याचा झरा ठाणे जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय महामार्ग NH8 मुंबई दिल्ली मार्गावर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिकेच्या साहाय्याने तारापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरू केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, नंदुरबारमध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्ह्यामध्ये भिल्ल जमात प्रामुख्याने आढळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राचे सर्वाधिक
लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे होईल. प्रश्न क्रमांक 22 दरकेचा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? दरकेचा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दरकेचा टेकड्या गोंदिया जिल्ह्यात आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती? महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? तर ऑप्शन क्रमांक 4 150 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्यांच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागल्या आहेत? महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्याच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 20 जिल्ह्यांच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागलेल्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 1998ला नंदुरबार जिल्ह्याचे विभाजन झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अस्तंबा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? अस्तंबा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अस्तंबा शिखर सातपुडा पर्वतरांगेत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सातमाळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड जंजिरा हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दातिवरे ही खाडी कुठे आहे? दातिवरे ची खाडी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दातिवरीची खाडी पालघर जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे? रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सह्याद्रीच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश असलेला आहे त्यास डॅश डॅश असे म्हणतात? सह्याद्रीच्या पूर्वेला विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे त्यास डॅश डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 दख्खनचे पठार असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदीखोरे कोणते? दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदीखोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी ही नांदेड जिल्ह्यातून वाहते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 इंद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 गोदावरी नदी समुद्राला कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते? गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 राजमुंद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी ही गोदावरी नदीची उपनदी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 तेलंगणामध्ये असलेल्या गोदावरी नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तेलंगणामध्ये आलेल्या गोदावरी नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हुसेन सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 चांदूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चांदूर टेकड्या नाशिक जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कुठल्या नदीला वृद्धगंगा असे म्हणतात? खालीलपैकी कुठल्या नदी वृद्धगंगा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी
नदीला वृद्धगंगा असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता 82% आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? तर ऑप्शन क्रमांक 2, रेगूर प्रकारची जमीन कापसासाठी योग्य असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4, शिवाजी सागर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, कोणत्या नदी चंद्रभागा या नावानेही ओळखली जाते? कोणती नदी चंद्रभागा या नावानेही ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, भीमा या नदीला चंद्रभागा नावानेही ओळखली जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कोणते आहे? महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कनाळ गाव, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, महाराष्ट्रात कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या विभागांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्रात कोकण विभागांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4, प्रतिरोधक प्रकारचा पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, खालील पिल्लू दर्शक चुकीची जोडी ओळखा. खालील पिल्लू दर्शक चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4, मेंढीचे करडू, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा. जसे बाबू बेट तसे भाकरी डॅश डॅश. खालील शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. जसे बाबू बेट तसे भाकरी डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2, चवड, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. खेळणी तयार करायला बुरड्याघरच्या कोंबड्या आणाव्यातच लागायच्या. खेळणी तयार करायला बुरड्याघरच्या कोंबड्या आणाव्यात लागायच्या. तर ऑप्शन क्रमांक 3, भूतकाळ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा. दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा. तर ऑप्शन क्रमांक 4, खारट, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दांपैकी नपुसक लिंगी शब्द कोणता? खालील शब्दांपैकी नपुसक लिंगी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3, शरीर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, नाम निराळा होणे म्हणजे डॅश डॅश. नाम निराळा होणे म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2, हात झटकणे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, तल्लीन होणे म्हणजे डॅश डॅश. तल्लीन होणे म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 1, भान हरपणे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली, या वाक्यातील विशेषण ओळखा. सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली, या वाक्यातील विशेषण ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3, जबरदस्त, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, वाहनांमध्ये हे ठेवू नये. वाहनांमध्ये हे ठेवू नये. तर ऑप्शन क्रमांक 2, ज्वलनशील पदार्थ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी गटात न बसणारा पद. खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4, भास्कर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, लाल वाहतूक दिवा काय दर्शवतो? लाल वाहतूक दिवा काय दर्शवतो? तर ऑप्शन क्रमांक 2, वाहन थांबवा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, पूर्व विदर्भ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2, राज्यपाल, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारताचे गृहमंत्री कोण आहेत? भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, अमित शहा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सन 2021 मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत यजमानपद डॅश या देशाने भूषविले.
सन 2021 मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत यजमानपद डॅश डॅश या देशाने भूषविले. तर ऑप्शन क्रमांक 2 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केली आहे? तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अफगाणिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अमरावती येथे कोणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता? अमरावती येथे कोणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 वीर वामनराव जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅशमधून होत नाही. ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅशमधून होत नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 निर्वात जागा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 ऋणमोचण व मुदगलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? ऋणमोचन मुदगलेश्वर देवस्थानसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भातकुली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 दूरध्वनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वर्धा नदीमुळे कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे? वर्धा नदीमुळे कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमा रेषा बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश रोजी झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश रोजी झाली. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सध्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? सध्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री अनिल परब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या आघाडीला काय नावाने संबोधले जाते? महाराष्ट्रातील सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या आघाडीला काय नावाने संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 महाविकास आघाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वाहन चालवताना अल्कोहोलच्या सेवनाचा सर्वात जास्त प्रभाव डॅशवर पडतो. तर ऑप्शन क्रमांक 3 निर्णय क्षमता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 एक्सप्रेस वेला जोडणारे आणि एक्सप्रेस वे पासून निघणाऱ्या रस्त्यास काय संबोधले जाते? एक्सप्रेस वेला जोडणारे आणि एक्सप्रेस वे पासून निघणाऱ्या रस्त्यास काय संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लिप रोड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अमरावती शहराचे नाव रुक्मिणी हरणाशी जोडले जाते. ती रुक्मिणी हरणाशी घटना कुठे घडली आहे असे भाविक सांगतात? अमरावती शहराचे नाव रुक्मिणी हरणाशी जोडले जाते. ती रुक्मिणी हरणाशी घटना कुठे घडली आहे असे भाविक सांगतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अंबादेवी मंदिर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शिकाऊ परवान्याची विधिग्राह्यता किती असते? शिकाऊ परवान्याची विधिग्राह्यता किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 6 महिने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डॅश हा रोग होतो. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डॅश हा रोग होतो. तर ऑप्शन क्रमांक 3 मूळदोष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती असतो? राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 6 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यावली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 अमरावती शहरातील माता खिडकी हे मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? अमरावती शहरातील माता खिडकी हे मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीकृष्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत? अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 जो बिडेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 दारू पिऊन वाहन चालवणे हा कृत्य मोटार वाहन कायदा 1988 चे कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? दारू पिऊन वाहन चालविणे हे कृत्य मोटार वाहन कायदा 1988 चे
कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 185 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे? वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हुबेई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पुस्तक लेखक ही अचूक जोडी ओळखा. पुस्तक लेखक ही अचूक जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 मेघदूत कालिदास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शेकरूखार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कुठे आहे? फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशत विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 रत्नाकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ऊनहून कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऊनहून कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे? मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 केलेला उपदेश निरर्थक ठरणे या अर्थाची म्हण. केलेला उपदेश निरर्थक ठरणे या अर्थाची म्हण कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 पायत्या घड्यावर पाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वाहनाचा पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गिअर बॉक्स यांना जोडण्याची किंवा विभक्त करण्याचे काम करतो? वाहनाच्या पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गिअर बॉक्स यांना जोडण्याची किंवा विभक्त करण्याचे काम करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 क्लच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल? वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 टायरच्या मध्यभागी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल.